मनसे विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढणार। मेळाव्यातून राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना। तर 1 ऑगस्ट पासून राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरून घेतला पुण्यातल्या पूरस्थितीचा आढावा। मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश। पुण्यात अनेक भागांमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू। तर दुपारी 4 नंतर धरणात 35,000 क्युसेकना पाणी सोडणार असल्यानं लष्कराची टीमही पुण्यात दाखल। कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका। राधानगरी धरण 100% भरलं। तर पंचगंगेत पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पंचगंगेनं गाठली धोक्याची पातळी। मुंबईसह उपनगरामध्ये दमदार पाऊस। रेल्वे वाहतूक धीम्या गतीनं। तर मुंबईसह उपनगरातील अनेक भागात वाहतूक कोंडी। ठाण्यात रात्रभर मुसळधार पाऊस। पावसामुळे घरांमध्ये नाल्याचं पाणी। ठाण्यातल्या शाळांना सुटी जाहीर। रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस। जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणीपातळीत वाढ। जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी। दहावी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेला परीक्षा केंद्रावर न पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार। शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींची माहिती। पुरावे असतील तर फडणवीसांनी पुरावे जाहीर करावेत। पुराव्याच्या वक्तव्यावरून देशमुखांचा फडणवीसांना चॅलेंज। केंद्रानं बिहारला पूरस्थितीकरता 18,000 कोटी दिले। महाराष्ट्राला पूरस्थिती केंद्राला दिसत नाही का? संजय राऊतांचा केंद्राला सवाल। कर्जतमध्ये जोरदार पावसाची हजेरी। मुसळधार पावसामुळे 25 गावांचा संपर्क तुटला। मुंबईत सकाळपासूनच मुसळधार। कुलाबा इथल्या हॉटेल ताज समोर रस्त्यावर समुद्राच्या लाटांचं आलंय पाणी। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। धरणात एकूण 75.26 टीएमसी पाणी साठा। जोरदार पावसामुळे विहार तलावातील पाणी साठ्यात वाढ। पाणी पातळीत वाढ झाल्यानं मुंबईकरांची चिंता मिटली। नाशिक जिल्ह्यात 3 दिवसांपासून संततधार पावसानं पाणी पातळीत देखील धरणाच्या वाढ। रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट। तर किनारपट्टी भागात ताशी 55 ते 60 किलोमीटर वाऱ्याचा वेग। मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोडक सागर धरण भरलं। धरण भरल्यानं 2 स्वयंचलित दरवाजे उघडले। मनमाड बाजार समितीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव ठप्प। व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये वाद झाल्यानं लिलाव ठप्प। साताऱ्यातल्या मरढे पूल गेला पाण्याखाली। मरढे आणेवाडी मार्ग वाहतुकीकरता बंद। यवतमाळमध्ये काँग्रेस पक्षाचा ढाणकी नगर पंचायतीवर मोर्चा। घरकुल लाभार्थ्यांची अग्रिम रक्कम जमा करण्याची मागणी। यवतमाळ जिल्ह्यात आठवड्यात 2 वेळा अतिवृष्टी। जिल्ह्यात 25 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी। खेड दापोलीमध्ये दमदार पाऊस। जगपुटी नदी पुन्हा एकदा धोक्याच्या पातळीवर। तर खेड शहर बाजारपेठ पुन्हा पुराच्या उंबरठ्यावर। मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात 4.13% पाणीसाठा। तर मराठवाड्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा। विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्याकरता 6 महिन्यांपर्यंत मुदतवाढ। सीईटी कक्षाकडून काही अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणीकरता मुदतवाढ। 11वी प्रवेशासाठीची पहिली विशेष प्रवेश यादी 5 ऑगस्टला जाहीर होणार। तिसऱ्या फेरीनंतर 1,46,000 विद्यार्थ्यांचा प्रवेश वेटिंगवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।